भारताच्या गुजरात राज्यामध्ये सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरती द्वारका नगरीपासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती स्थित असलेले एक पावन क्षेत्र म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो, या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी महादेवाचे परमभक्त सुप्रिया ह्या परिसरामध्ये राहत होते व त्यांच्याच भक्तीहून त्रासून दरुक नावाच्या एका राक्षसाने त्यांच्यावरती हल्ला केला व त्यांना बंदिस्त केले. व त्या कैदेत असताना सुद्धा सुप्रिया या भक्ताने महादेवाची आराधना सोडली नाही व त्यांच्या ओम नमः शिवाच्या जपाने तिथे महादेव प्रकट झाले व त्यांनी दरुक ह्या राक्षसाचा वध केला व सुप्रिया यांना त्या कैदेतून मुक्त केले व त्याचबरोबर महादेव तिथेच नागेश्वर या स्वरूपामध्ये स्थित झाले. मित्रांनो, नागेश्वर या शब्दाचा अर्थ नागांचा ईश्वर असा होतो. त्याचबरोबर त्या मंदिराचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर ह्या मंदिरासमोर महादेवाची एक पांढरी शुभ्र 25 फूट उंचीची मूर्ती स्थित आहे. त्याचबरोबर ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने सर्पदोषापासून मुक्ती भेटते व भय नाश होतं असे मानले जाते. तर मित्रांनो, आपल्या ह्या आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटूया आपण पुन्हा एकदा एका अशाच नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.